मित्रांनो बघा, आमच्या घरी गावानं मटण पाठवलं. आईनं गॅसवर मांडलं मटण आणि बाहेर निघून गेली. बाहेर निघून गेल्यानंतर आता अर्धा घंटा बाहेर होती. मीनच आईला आठवण गेली. आई म्हणलं मटण जळलं का, मटण भाजीकडे लक्ष कर. अरे वास सुटली. येऊन पाहते हे बघा एवढं काळं जळून खाक झालं. पण हा गंज बदलवला ना. आता आईनं दुसऱ्या गंजामध्ये आता ते ॲड केलेली आहे. हे बघा आता कशी तरी आता अद्रक लसणाचा पेस्ट टाकून मसाला टाकून आता आई बनवत आहे. बघा असं असते, बाहेर निघून गेलं की ते बघा विचार करा, एवढं काळं पाणी जळली ती किती जळली असेल ना भाजी. बघा आता आई दुसऱ्या गंजात अजून परत बनवत आहे. मी जाम खाता, या जाम खायला. सर्दी आहे तरी मी जाम खाऊन राहिले. ती खिडकी उघड नाही पुन्हा. बघा आमचं छोटंसं किचन. बघा आई आता बनवत आहे मटण. आम्ही फिरायला राहतो. फिरायचं घर. सांबार आणला बाबांना. आता तांदूळ आहे, जास्त तांदळाचा वापर कमी आमच्याकडे. पोळ्या जास्त खातो आम्ही. छोटीशीच किचन आहे. बघा आई आता बनवत आहे भाजी. मित्रांनो आम्हाला मदत करा. आमचे व्हिडिओ बघत जा, चांगले गावठी तडका व्हिडिओ आमचे. लाईक करत जा, कमेंट करत जा, सबस्क्राईब करा. अशी गोष्ट आहे. बघा आईनं असं मटण जाळून ठेवलं. एवढं काढ पूर्ण मसाला वाया गेला. बाबा आता आले बाहेरून फिरून. आता आई बाहेर निघत आहे. आईला खेस सुटली. खेस सुटायला आता आई बाहेर जाते. आता मी तब्येत बरी नाही आहे. आणि झाडून काढलं, फरशा पुसल्या नाही मी. हे बघा भांडे धुतले आता एवढे. त्रास आला आत्ता धुतले, काय करू बाबा. आता पाईप तिकडे ठेवत आहे. एक गोळी खाल्ली आहे त्यातली हिरवीवाली. आरामच नाही झाला. आता मेडिकलमधून बोलवी मित्रांनो. ऊन खूप कडक पडला. कोणता? हां असं मित्रांनो, बाबाचा आधार अपडेट केलं आहे, आधार कार्ड. ते आधार कार्डसाठी तो ऑनलाईन मला बोलवत होता. ताईच्या मुलाला सांगितलं जाऊन आण म्हणून. 10 वाजताच बोललो. 10च्या आता 11 वाजले तर तो गेला नाही आहे. त्याला फोन लावून सांगितलं जा आणि आण म्हणून. तर आता तो जाऊन आणणार मित्रांनो. आज बाबाला आंघोळ नाही करायला लावत, आईला आंघोळ करायला लावत. मी पण आंघोळ करत नाही, कारण थंडी हवा आहे. या 2 जण टिपत आहेत. अशा पद्धतीनं मित्रांनो या जेवायला. धन्यवाद.